पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। आणि व्हिडिओला थोडासा उशीर झालेला आहे कारण बरेच दिवस आपले व्हिडिओ आले नाही चॅनलवरती, पण आता तसं होणार नाही आहे। व्हिडिओ परत चैनल पड़ना है कारण मैं काम में थोड़ा ऐसा बिजी था उसकी वजह से वीडियो आ नहीं सके। पण आता व्हिडिओ सुरू होणार आहेत आणि त्याची सुरुवात आजपासून होती। आणि आज मी चाललेलो आहे पनवेल तालुक्यातील सारसे या गावी। इथे एक दुर्गा मातेचं मस्त असं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा सुंदर आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। तर आता व्हिडिओला मी सुरुवात करतो। माझ्यासोबत आहे हा मागे जो बसला आहे तो येडेचाळे करतोय, तो आहे आतिश पाटील आणि हा ड्रायव्हिंग करतोय हा ॲज युजुअल विनायक कदम। तो सिरियस ड्रायव्हिंग करतो त्यामुळे आपण जास्त त्याला कॅमेरात घेऊ नये। तर आता बघा आता आम्ही चाललेलो आहोत आपटे गावातून, म्हणजे कर्नाटकच्या पायथ्याशी असलेलं आपटा हे गाव आहे आणि तिथेच मी राहतो, म्हणजे माझं गाव तेच आहे। त्यामुळे खरं तर मध्ये आम्ही चालत जाणार होतो तिकडे। चला चला मोपाडा काय सांगते तर चालत आम्ही जाणार होतो ऍक्च्युली, कारण की फक्त एक पाताळगंगा नदी आहे जी तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो। पाताळगंगा नदी आहे त्याच्या पलीकडे गेलो की सारसं हे गाव लागतं आणि तिथे सुंदरसं मंदिर आहे। मंदिरात गेल्यावर सगळं दृश्य क्लिअर होईल, पण तुर्तास आपण रस्त्याचा आनंद घेऊया। बाजूला तुम्हाला दिसते बिल्डिंग, व्हाईट बिल्डिंग, ही तुंगारतन विद्या मंदिर आहे जी आधी फक्त मराठी मीडियम होती, पण आता तिला सेमी इंग्लिश केलेलं आहे आणि तिला थोडा खर्च पण केलेला आहे। तुम्ही बघू शकता पेंटिंग असं नाव दिलेलं आहे इंग्लिश मीडियम। स्वामी विवेकानंद संस्थेचे ते शाळा आहे तुंगारतन विद्या मंदिर। करेक्ट आतिश? बस परफेक्ट। आतिशला मी विचारतो कारण आतिश त्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे, त्यामुळे त्याला प्राऊड फील होतोय की तो सुद्धा एका त्या शाळेतनं शिकलेला आहे। खरं तर अर्धा वेळ तो चिंचा काढायला जायचा। रस्त्याच्या पलीकडे चिंचेचं झाड आहे, अशा त्याच्या बाल आठवणी तुम्ही ऐकू शकता। थोडं तो आपल्यासोबत शेअर करतोय की कसा होता त्याचा बालपणीचा प्रवास। इकडे बघू शकता तर ही आहे HOC कंपनी, इथली सर्वात मोठी कंपनी होती, पण ती आता BPCLनी टेक ओव्हर केलेली आहे। त्याच्यामुळे या नाक्याला पण आता थोड्या दिवसात BPCL नाका असं नाव पडू शकतं, काय पडू शकतं। आता आम्ही आहोत रसायनी नाक्यावरती, जो आहे ह्या एरियातला सेंटर पॉईंट जो कनेक्ट करतो कोण दांडपाटा जो कर्जत हायवे आहे आणि कोण म्हटलं तर तो डायरेक्ट पनवेल हायवेला कनेक्ट करतो। आणि तिसरा म्हणजे जिथून आपण आलेलो आहोत आपटा फाटा। जर तुम्ही आपटा फाट्यावरून सरळ आलात तर आपल्याला सरळ जायचं, एकदम सरळ जसं आता आपण चाललेलो तोच रोड कंटिन्यू ठेवायचा आहे। आणि जर कोणवरून आलो तर आता जिथून आपण आलो तिथून पण सरळ जायचं ॲक्च्युली, आणि ह्या रसायनी नाक्यावर आपण शेवटला डाव्या साईडला टर्न आणि तिथून डाव्या साईडला आपल्याला टर्न मारायचा आहे, म्हणजे आपण ज्या रस्त्याला आहोत त्या रस्त्याला लागू। आणि जर राईट मारलं तर आपण आपटा फाट्याला जाऊ। तर आता थोडं पुढे आलेलो आहोत। ही सगळी बॉल जी तुम्हाला रोडच्या कडेला दिसते ही BPCLचीच आहे, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की BPCLचा किती मोठा प्रोजेक्ट या एरियात होत आहे। हे आहे दापिवली गाव आणि दापिवलीवरून थोडंसं पुढे आलो की पराडा कॉर्नर आहे, म्हणजे जो आपल्याला सरळ रस्ता जायचा आहे, सरळ रस्ता जातो म्हणजे दांडफाट्याला जातो डायरेक्ट। त्याचा शेवटचा पॉईंट दांडफाटा जो मुंबई पुणा हायवे, जुना मुंबई पुणा हायवेला कनेक्ट करतो। आणि
आता आपण आहोत परडा कॉर्नरला, जो आपल्याला डायरेक्ट इथून जर आपण राईट घेतला म्हणजे राईटच घेणार आहोत, तो आपल्याला हे पाताळगंगा MIDC मध्ये, म्हणजे ह्या एरियातली सर्वात मोठी MIDC पाताळगंगा MIDC. आणि हा आपण आता लागलेलो आहोत पाताळगंगा MIDCच्या रोडला. तुम्ही बघू शकता BPCLचा मोठा प्रोजेक्ट. तुम्हाला टाक्या वगैरे दिसत असतील, टाक्या दिसत असतील. हे फक्त आत्ताशी त्यांचं प्रोजेक्ट चालू आहे. बघू शकता किती मोठी जागा त्यांनी घेतलेली आहे. आणि ते मागे दिसतं ते आहे पिल्लेज कॉलेज. आणि हा आहे सिद्धेश्वरी ब्रिज. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या आधीच सांगितलं होतं की आपल्याला नदीच्या पलीकडे जायचं आहे. तर ही पाहू शकता. तर ही आपण त्या ब्रिजवरती आहोत आता. ही जी नदी आहे, हा एकमेव जो पूल आहे जो पलीकडच्या रस्त्याला जोडला जातो. आता इथून आपण आलेलो आहोत, हा सिद्धेश्वरी कॉर्नर आहे. तर इथून जर आपण राईट घेतला तर आपण आपल्या ठिकाणी जायचं आहे. म्हणजे आपण ज्या मंदिरात चाललेलो आहोत सारसईला, तिकडे जाण्यासाठी रोड हा राईट टर्न आहे. आणि लेफ्ट टर्न जर घेतला तर वाशिवली वगैरे वळून पुढे परत तो चौकला निघेल. पण आणि ही सगळी पाताळगंगा MIDC आहे. ही जुनी MIDC म्हणजे मेन MIDC आहे. जिथून एका साईडला कम्प्लीट रिलायन्स आहे आणि बाकीच्या साईडला सर्व छोटे छोटे कंपनीज आहेत. सिप्ला असेल, अल्काईल असेल, कॅस्ट्रोल असेल, अशा वेगवेगळ्या कंपनीज आहेत. पण आपल्याला तिकडे जायचं नाही, तर आपण राईट टर्न मारलेलं आहे. तर आपण सिद्धेश्वरी कॉर्नरवरून राईट घेतला होता, त्याच रोडला आपल्याला सरळ जायचं आहे. सरळ गेलो आपण की आपल्याला चावण्या सोडला की मग पुढे आपल्याला एक लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. ते मी दाखवतो तुम्हाला कुठे. तोपर्यंत रोडचा एन्जॉय घ्या. पण ज्या मंदिरात आता चाललेलो आहोत त्या मंदिराची सुद्धा एक छोटीशी कथा आहे. म्हणजे त्या मंदिराला महाचं मंदिर असं म्हणतात. कारण तिथे एक जी लेडी होती, ओल्ड लेडी, तिच्या स्वप्नात ती मा दुर्गा आली होती आणि तिने सांगितलं होतं की अशी अशी मूर्ती आपल्या तिच्या घराच्या परिसरात तिला आढळेल. तेव्हा उत्खनन केल्यानंतर तिला ती मूर्ती सापडली आणि त्यानंतर तिने त्या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून प्रत्येक दसऱ्याला महाप्रसाद असतो आणि नवरात्रीचे 9 दिवस मोठा उत्सव असतो तिथे. त्या ओल्ड लेडीचा आता म्हणजे त्या ओल्ड लेडी आता अस्तित्वात नाही आहे. त्यांचा मुलगा हा या कार्यक्रमाचं आयोजन वगैरे करतो. तो बँगलोरहून खास इकडे येत असतो 9 दिवस. अशी कथा आहे. आता बघूया, जाऊया मंदिरात. मंदिर सुद्धा सुंदर आहे, पण आधी आपल्याला MIDC एरिया क्रॉस करायला लागेल. तर आता आपण चावण्याला आलेलो आहोत आणि हा सरपंच सगळीकडे दिसतो. आणि आपल्याला सरळ जायचंय. कुठेही टर्न नाही यायचा, काही नाही, एकदम सरळ यायचंय सिद्धेश्वरीवरून. हे आहे कालिवली गाव. कालिवली गावची कमान तुम्हाला दिसत असेल. बस आतमध्ये जायचंय सरळ. रस्ता इथून थोडासा खराब आहे कारण आतल्या भागात आहे ना, परंतु डांबराचा रोड केलेला आहे. या पोराच्या इथून राईट घे. जर इथून पुढे आलो की तुम्हाला बोर्ड दिसत असेल, इथून फक्त राईट मारायचं आहे. हा आहे सारसईचा बस स्टॉप. इथे पनवेल सारसई बस सुद्धा येते. आज संडे असल्यामुळे इथे मॅचेस भरलेले आहेत. आमना वाडीमा मॅचेस भरला हा. आता सरळ वाडीमा रोड जाऊला हा. पण आपल्याला तिला जायचं नाही. तठ जायचं काय आतिश लय लँग्वेज प्लीज नाही मला नाही. शेअर युअर थॉट्स इन वाडीमा स्टाईल. असं पाहू शकता
कॉम्पॅक्ट बाबो. कॉम्पॅक्ट रोड हा नवीन शब्द आधीच इंग्लिश मध्ये वापरलेला आहे, मला काही सुचत नव्हता. कॉम्पॅक्ट रोड. आता आपण आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ आलेलो आहे, म्हणजे माच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत माच्या मंदिरामध्ये, म्हणजे सारसाईमध्ये आपण आहोत. आणि हा आहे या मंदिराचा परिसर. एकदम हिरवागार असा छान सुंदरसा परिसर आहे. आणि तुम्ही बघू शकता, आता मी पलीकडे तुम्हाला दाखवतो बॅक साईडला. इथून पूर्ण आपटा गाव क्लिअरली दिसतो, दाखवतो मी. हा आहे संपूर्ण आपटा गाव, हा आहे मोहल्ला आपटा गावातला. आणि हे गणपतीचं मंदिर. आणि ही मध्ये जी दिसते आहे ही पाताळगंगा नदी. आपल्याला फक्त इथून फक्त आपल्याला सरळ चालत यायचं होतं पलीकडे. आणि या शेतातून सरळ आलो असतो तर आपल्याला सरळ चालत आलो असतो तर आपल्याला हा रोड लागला असता. आणि या रोडवरून एक पायवाट आहे, इथून या पायवाटेने सरळ आलो असतो तर इथून या ब्रिजवरून यायचं होतं फक्त. आणि हा जो रोड आहे, कुठे तू, हा रोड लागला असता. या रोडने आपण सरळ वरती आलो असतो. हॅलो. फक्त आपल्याला जर यायचं असेल चालत तर थोडं एक मला वाटतं अर्धा तासाचं अंतर आहे, कारण आपटा गाव इथून लांब दिसत असेल तरी खूप जवळ आहे. आणि तिथून मागे तुम्ही जर बघू शकता तर तो आहे कर्नाळ किल्ला, क्लिअरली दिसत असेल. कर्नाळ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं आपटा छोटंसं गाव आहे. आणि त्याच्याच पलीकडे सारसाई गाव आहे. तर आपण त्या गावात आज आलेलो आहोत. आणि हे आहे माचं मंदिर. हा बघा, हा मंदिराचा परिसर आहे. म्हणजे इथे आरामात तुम्ही तुमची गाडी 4 व्हीलर जर असेल तर सहज इथे घेऊन येऊ शकता. संध्याकाळची वेळ असल्यामुळे सूर्य मावळायला चाललेला आहे. मंदिर बंद आहे त्यामुळे मला या ओपन स्पेसवरून दाखवावं लागेल. ही आहे या मातेची छोटीशी मूर्ती, कालिका माता असं या मूर्तीचं नाव आहे. मंदिर बंद असल्या कारणामुळे मी दाखवू शकत नाही, पण तरी पण आपण ओपन स्पेसमधून ही आहे कालिका मातेची मूर्ती, आपण बघू शकता. आणि हा आहे स्पेस असा मंदिराचा परिसर.
मंदिराच्या बाजूलाच एक गणपतीची छोटीशी मूर्ती आहे, तर आपण आधी दर्शन घेऊया. आवड हवी असा वडाचं झाड. तर हे होतं कालिका मातेचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहिला असेल किती आईस्पेस आहे ना. इथे लोकांची जास्त वर्दळ आहे, त्यामुळे एकदम शांत वातावरण आहे आणि सगळीकडे झाडं झुडपं असल्यामुळे प्रसन्न वाटतं अगदी. आता आपण संध्याकाळच्या वेळेत आलेलो, त्यामुळे थोडंसं इथे हवा मस्तपैकी चालू होती आणि एकदम म्हणजे छान वाटतं. खरं तर आपण चाललो असतो तर एकदम आणखी रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं असतं, पण ठीक आहे. चांगलं मंदिर आहे, तुम्ही सुद्धा या मंदिराला येऊन नक्की भेट द्या. आणि आजच्यासाठी एवढंच आहे. तर काय व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आणखी नवीन नवीन व्हिडिओ चॅनलवरती येणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय गाईज.